श्री स्वामी समर्थ। तर आज होता गणपतीचा 4th डे आणि मग मी करत होती वाटाण्याची भाजी, म्हणजे मम्मीला मदत करत होती, मी नाही बनवत, मदत असते माझी। तर मम्मीने वाटाण्याच्या भाजीचे बघा सगळं वाटण, म्हणजे कांद्याचं वाटण आणि खोबऱ्याचं वाटण ते सगळं आणि थोडी टोमॅटोची पेस्ट टाकली आणि त्याच्यामध्ये मम्मीने वाटाणे मीन्स चणे असतात ना, ते कडक चणे, त्याला पाण्यामध्ये भिजवून टाकून ती एक केली आणि पनीरची भाजी केली, कारण माझी बोरिवलीची दीदी येणार होती, जीजू आणि तिचे सासरे येणार होते जेवायला गणपतीला, तर मग त्यांच्यासाठी हे बनत होतं आणि रात्रीचा नैवेद्य वेगळा असतो। तर हे सकाळचं चाललेलं आहे बघा, पनीरची भाजी, वाटाण्याची भाजी आणि हे मिरची फ्राय केले होते, मग त्याच्यामध्ये बेसन, तिखट, लाल चटणी थोडी टाकतात आणि मिरचीची पेस्ट असते ना ती जास्त टाकतात आणि तिखट मीठ आपल्या चवीनुसार जे जे लागतं त्याच्यामध्ये ते, आणि मोठी मिरची घ्यायची। माझी मम्मीची आयडिया बघा, एक साथ 4-4 पापड तळत होती आणि मग पनीरची भाजी वगैरे त्यांचं नंतर खाऊन वगैरे झालं, सगळ्यांना जेवण बिवण दिलं। आमची काकी पण आली होती, मोठी काकी, जी दीदी म्हणजे त्यांची मुलगी आहे ती काकी पण आली होती। ह्या मिरच्या होत्या, खूप टेस्टी होते, मी पण खाल्ले। तर गणपती बाप्पाला पण नैवेद्य दाखवलेलं, तुम्ही पण दर्शन घ्या गणपती बाप्पांचा। त्यांच्या पण ताटामध्ये गुलाबजाम वगैरे आम्ही सगळं ठेवलेलं आहे बघा। मम्मी काय करते, नैवेद्य दाखवला ना की थोड्या वेळ ओपन ठेवून मग झाकून ठेवते, तिथेच ठेवते, असं काढून नाही घेत लगेच, म्हणजे गणपती बाप्पा पण खात असतात। आणि मग नंतर मी परत हे झाकून ठेवलं आणि मग रात्रीचं व्हेज पुलाव करायचा होता, ती व्हेज पुलावची भाजी होती ती गरम करत होते आधी, म्हणजे भाजी रेडी केली आणि गरम करत होते। मग राईस असतो ना तो पण आम्ही बॉईल वगैरे केलेला आणि मग नंतर त्याला असं स्टीम दिली, हे जे आपली काय बोलतात कोळसा असतो ना, कोळसामध्ये तूप टाकून, तरी हे बाहेर येत होता, 4 हात लागलेले त्याला, म्हणजे 4 म्हणजे 2 मम्मीचे 2 मामीचे असं करून, तरी ते वरती येत होती त्याची वाफ। तर ते पण एक असं मस्तीसारखं होतं। नंतर मी पण माझा एक हात लावला, त्याच्यानंतर आम्ही होम ठेवला होता, तर माझा दादा होमला बसलेला आणि ब्राह्मण काका पण आले होते होमसाठी। दादा बसला, मग त्याच्यानंतर म्हणजे मेन दादा बसलेला, मग नंतर आम्ही सगळ्यांनीच केलं मध्ये मध्ये, म्हणजे जाऊन पूजा त्यांनी बोलवलेला आम्हाला पण। त्याचा क्लिप नाही आहे, त्याचा एखादा मी शॉर्टमध्ये टाकून देईल नंतर। आता सध्या माझ्या मोबाईलमध्ये जितके क्लिप्स आहेत मी ते वाले टाकते, दादामध्ये जितके आहेत ते मी नंतर टाकीन, कारण घेणं वगैरे टाईम नाही होते, हे पण मी एडिट करते रूममध्ये बसून सकाळी। आणि मामी आणि मम्मीचं बघा काम, मम्मीचे जर ना असे ड्रेस खराब झाले, कारण हे गणपतीमध्ये काम करतो ड्रेसला मम्मी लगेच पुसते। तर हे बघा, हे असं तो धुवारचा क्लिप होता, तो आधी टाकला मी चुकून, तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। आणि मग मम्मी आणि मावशीनंतर इथं भाजी निवडत होते, कारण माझा मोठा मामा येणार होता घरी, तो त्याची ड्युटी म्हणजे इथे आहे ना, आणि छोटा मामा पण येणार होता। छोटा मामा येतो रोज, पण मोठा मामा आला नव्हता अजूनपर्यंत पाया पडायला, तो येणार होता। तर स्पेशल बनत होता, मम्मी बनवत होती काय काय, वांग्याची भाजी मम्मीने केली आणि मामाला काय काय भाज्या आवडतात ना त्या सगळ्या केल्या, काय काय भाज्यांचे मला नावं पण माहिती नाही आहेत, त्या पण भाज्या मम्मीने केलेल्या, माझ्या मामाला आवडतं म्हणून। आणि माझ्या मामाला मम्मीने असं खाऊ घेऊन ठेवलेलं खूप सारं, मम्मीने तो पण त्याला दिलं, कारण मामा खूप दिवस झाला घरी आला नव्हता, त्याला ड्युटी होते म्हणून। तर तो आलेला दर्शन वगैरे करायला, तेव्हा मम्मीने दिलं मामाला खाऊ वगैरे। मग मामासोबत गप्पा वगैरे मारले, आमची मस्ती चाललेली। शॉर्टमध्ये मी मामाचा क्लिप टाकीन, आता सध्या माझ्या फोनमध्ये नाही आहे म्हणून। ही पण भाजी माझ्या मामाला आवडते, ते पण करत होते, ह्याला काय बोलतात मला माहिती नाही आहे। आणि हे मिरच्या होत्या, मम्मीने अशी चायनीजसारखी मिरची केलेली, खूप सुंदर लागलेली गणपती बाप्पाला पण। ह्या टाईम गणपती बाप्पांनी एवढे छान छान पदार्थ खाल्ले आहेत ना, म्हणजे त्यांच्या मर्जीने खाल्ले आहेत त्यांनी बोलले हे करायचं ते करायचं, आणि आमच्या मनात आलं आणि आम्ही सगळे केले। ह्याच्यामध्ये मेथी, बडीशोप, राई, हे काय 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 सगळे मसाले होते, सगळे त्याच्यामध्ये टाकले मम्मीने, हे बघा। आणि त्याला तेलामध्ये फ्राय केलं, आणि आपलं हे असते ना व्हाईट कलरची तीळ पण टाकली त्याच्यामध्ये मम्मीने। आणि ते लिंबूचं काहीतरी असतं ना बघा, व्हाईट कलरचं लिंबू, म्हणजे लिंबू पण टाकलं, आणि हे टाकलं मम्मीने ओवा, आणि ते लिंबूचं काहीतरी असतं बघा, आता मम्मी तुम्हाला दाखवेल,
ते पण टाकलं आणि आपली हिंग पण टाकली मम्मीने थोडीशी त्याच्यामध्ये. आणि जरा अजून तेल ॲड केलं मम्मीने, कारण मम्मीला तेल कमी वाटलं, कारण मिरची जास्त होती. मिरची जास्त तर मम्मीने कट केलं. मग छोट्या छोट्या मिरच्या नाही, ज्या मोठ्या मोठ्या मिरच्या असतात ना ग्रीन कलरच्या, जे आपण एकदम भजी बिजीला यूज करतो तसे. हे धने जिऱ्याची पूड आणि ते गरम मसाला, हे ते सगळे मसाले असतात ना आपल्या मसाला डब्यामध्ये, मम्मीने सगळे टाकलेत त्याच्यामध्ये. हे बघा मी मसाला डबा दाखवत, त्याच्यामध्ये तुम्हाला जितकं दिसतं ते सगळं मम्मीने टाकलेलं. जिरा मसाला वाटतं मम्मीने टाकलेला. हे बघा चाट मसाला पण टाकलेला त्याच्याने टेस्ट खूप छान येते त्याची. मग कसे आहात तुम्ही? तुमच्या पण घरी गणपती आहे का? आणि आज 5वा दिवस आहे. मी जेव्हा व्हिडिओ एडिट करते वाटलं पण नाही की एवढे लवकर दिवस जातील, गणपती बाप्पा जातील. पण आम्हाला म्हणजे 5 दिवस कसे गेले काहीच समजत नाही आहे की गणपती बाप्पा आमचे गेले लगेच. सॅड पण वाटतं, पण त्यांना पण त्यांच्या मम्मीकडे जायचं असतं ना, म्हणून मग आपण पण काय करू नाही शकत. ते त्यांच्या मम्मीला सांगून येतात मी या दिवसाला येणार. आणि मग त्याच्यानंतर हिंग टाकली आणि मग मिरची ॲड केली त्याच्यामध्ये. हे बघा फुल चायनीजसारखं झालेलं. आणि गणपती बाप्पाने खाल्लं पण आमच्या. गणपती बाप्पांना वगैरे दिलं, मामाला वगैरे दिलं. तर हे रेडी झाल्यानंतर हे बघा असं दिसत होतं. आणि हे लेमनचं काहीतरी असतं, मी बोलली ना, हे मम्मीने टाकलेलं, काय बोलतात मला नाही माहिती. त्याच्यानंतर हे बघा निवेदाचं ताट सगळं भरलेलं, वांग्याची भाजी वगैरे, भाजी सगळं. आजसाठी